नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या 9 जागांसाठी लवकरच निवडणूक जाहीर होण्याची शक्यता असून शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेत निवडून येणार का याची उत्सुकता आहे. ठाकरे घराण्यातील कोणीच निवडणुकीच्या रिंगणात उतरत नसे. 2019 मध्ये आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातून निवडून आले होते. ठाकरे घराण्यातील निवडून आलेले ते पहिले लोकप्रतिनिधी आहेत. 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यात आला. तेव्हा उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली. तेव्हा उद्धव ठाकरे हे विधिमंडळाच्या उभय सभागृहाचे सदस्य नव्हते. कायद्यातील तरतुदीनुसार 6 महिन्यात ठाकरे यांना विधिमंडळाचे सदस्य होणे आवश्यक होते. मे 2020 मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची वरिष्ठ सभागृहात बिनविरोध निवड झाली होती. ठाकरे यांच्या आमदारकीची मुदत ही 13 मे रोजी संपुष्टात येत आहे. यातूनच ठाकरे हे पुन्हा विधान परिषदेवर निवडून येणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार विधान परिषदेच्या 9 जागांपैकी भाजपाचे 5, शिवसेना गटाचे 2, राष्ट्रवादी अजित पवार गटाचा 1 तसेच महाविकास आघाडीचा 1 उमेदवार निवडून येऊ शकतो. विजयासाठी पहिल्या पसंतीच्या 29 मतांची आवश्यकता आहे. महाविकास आघाडीचे 46 आमदार असल्याने एक उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो. अर्थात मतांची फटाफूट होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देण्याचे जाहीर केले होते. पण सुमारे 4 वर्षाची मुदत शिल्लक असल्याने ठाकरे यांनी तेव्हा आमदारकीचा राजीनामा देण्याचे टाळले होते. त्यानंतर विधान परिषदेत ठाकरे फारसे सक्रिय झाले नाहीत. प्रत्येक अधिवेशनात 2-3 वेळा ते सभागृहात काही काळ उपस्थित राहतात. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अजित पवार यांच्या शोक प्रस्तावावरील चर्चेत ते सहभागी झाले होते. राज्यसभेसाठी शरद पवार तर विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे असा तोडगा शिवसेनेच्या वतीने संजय राऊत यांनी सुचवला होता. त्यानुसार राज्यसभेत शरद पवार यांची बिनविरोध निवड झाली. राज्यसभेच्या वेळी शरद पवारांना काँग्रेसने पाठिंबा दिला होता. तसेच उद्धव ठाकरे हे रिंगणात उतरले तरच काँग्रेसचा पाठिंबा मिळू शकेल. उद्धव ठाकरे यांनी पुन्हा विधान परिषदेवर निवडून यावे अशी भूमिका शिवसेनेकडून मांडली जात आहे. यामुळेच उद्धव ठाकरे कोणती भूमिका घेतात याकडे सर्वच अवलंबून आहेत. उद्धव ठाकरे रिंगणात उतरल्यास शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवार उभा करून ठाकरे यांची पुढे आव्हान उभे केले जाऊ शकते. अर्थात महाविकास आघाडीकडे 17 अतिरिक्त मते असल्याने तेवढी भीती नसेल. पण ठाकरे उमेदवार असल्यास त्यांची निवडणूक सहजच होणार नाही याची शिंदे गटाकडून खबरदारी घेतली जाऊ शकते. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा.